एसटी बस एका चारचाकी गाडीला घासली आणि कार चालकानं थेट बस ड्रायव्हरला धक्काबुक्की करून मारहाण केली। शिवाय लोखंडी रॉडनं एसटी बसचा दिवा फोडला। त्यानंतर चालक विष्णू पाटीलनं शाहूपुरी पोलिसात तक्रार दिली आहे। दरम्यान व्हीनस कॉर्नर चौकात आज सायंकाळी झालेल्या या अपघाताचा आणि त्यानंतर झालेल्या वादावादीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। किरकोळ कारणावरून कार चालकानं कायदा हातात घेतल्याचं चित्र दिसून आलं। तुळजापूरहून मालवणला निघालेली एक एसटी बस आज सायंकाळी व्हीनस कॉर्नर चौकात एका चारचाकी गाडीला घासली। त्यानंतर कार चालक आणि एसटी ड्रायव्हर यांच्यात वादावादी सुरू झाली। बघता बघता प्रकरण हातघाईवर आलं। त्या चारचाकीमधील एका व्यक्तीनं एसटी चालक विष्णू पाटील यांना धक्काबुक्की केली आणि केबिनमध्येच त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला। हा सगळा प्रकार कुणीतरी मोबाईलवर शूट केला आणि तो व्हिडिओ व्हायरल केला। कारमधील त्या व्यक्तीनं एसटी चालकाला मारहाण करून शिवाय लोखंडी रॉडनं बसवर प्रहार केले। या प्रकारामुळे अनेकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे।